नमस्कार, मी नूतन. तुम्ही पाहत आहात फौजी घर, नूतन फौजी पत्नी चॅनेल. प्रत्येक सुट्टीचा शेवट थोडा जड असतो, पण फौजी कुटुंबासाठी तो शेवट नसतो, तर एका नव्या दिनक्रमाची सुरुवात असते. आज तुम्हाला घेऊन चालले आहे आमच्या क्वार्टरमध्ये परत आल्यावरचा पहिला दिवस. चला सुरू करूयात. आज आम्ही पुन्हा क्वार्टरवरती पोहोचलो. रस्ताभर मनात एकच विचार होता, सुट्टी कशी संपली कळलंच नाही. गावातले दिवस, आपली माणसं, घर सगळं मागे सोडून पुन्हा कर्तव्याच्या आयुष्याकडे परत आलो. पण खरं सांगायचं तर हे आता नवीन राहिलेलं नाही आहे. सुरुवातीला खूप अवघड वाटायचं. आता मनाने थोडं मजबूत व्हायला शिकलोय. क्वार्टरचं दार उघडलं. 1 महिना बंद असलेलं घर, धूळ, जाळी, बंद खिडक्या सगळंच पुन्हा नव्याने सुरू करायचं होतं. लोकांना वाटतं घरी आलो म्हणजे फक्त आराम, पण खरं तर काम तेव्हा सुरू होतं. पहिल्यांदा पूर्ण घर साफ करायचं ठरवलं. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, सगळीकडे हात फिरवावा लागतो. नंतर एक एक सामान जाग्यावर लावायला सुरुवात करायचं. बॅगा उघडणं, कपडे ठेवणं, किचन पुन्हा सेट करणं, हे करत करत अर्धा दिवस कसा जातो कळतही नाही. आणि घरात लहान मुलं असेल तर काम तर दुप्पट होऊन जातं. एका हाताने आवरावर करायची आणि दुसऱ्या हाताने मुलांकडे लक्ष द्यायचं. आई झाल्यावर हे सगळ्यांचंच रोजचंच असतं, पण त्यातही एक वेगळाच आनंद असतो. घर पुन्हा आपलं वाटायला लागतं. हळूहळू सगळं पूर्वीसारखं दिसायला लागतं. साफसफाई पूर्ण झाली. थोडा श्वास घेतला आणि मग म्हटलं संध्याकाळी बाहेर जाऊयात. थोडं भाजीपाला घ्यायचा, ग्रोसरी घ्यायचं आणि घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू संपलेल्या होत्या. कारण 1 महिनाभर क्वार्टर बंद असते आणि त्याच्यामध्ये सामानही खराब होऊन जातं. म्हणूनच क्वार्टरमध्ये परत आलं की सगळं पुन्हा नव्याने भरावं लागतं. आज आम्ही गाडी न काढता पायी जायचं ठरवलं. चालत चालत आजूबाजूचा परिसर पाहताना एक वेगळी शांतता जाणवते. कॅन्टोन्मेंटचं वातावरण आम्हाला खूप नेहमीच आवडतं. मोठे मोठे रस्ते, हिरवळ, स्वच्छ परिसर, गर्दी नाही, गोंधळ नाही, फक्त शांतता. इथली हवा देखील वेगळीच वाटते, मनाला खूप शांत करते. इथल्या सुविधा देखील खूप छान आहेत. दररोज कचरा गाडी वेळेवर येते, पाण्याची गाडीही व्यवस्थित येते, सगळं नियोजनबद्ध. घरासमोर मोकळं अंगण, मुलांना खेळायला भरपूर जागा, सकाळची थंड हवा, संध्याकाळचा फेरफटका, हे सगळं मन जिंकून घेतं. लोकांना वाटतं आर्मी लाईफ म्हणजे फक्त पोस्टिंग, पण खरं तर प्रत्येक पोस्टिंगसोबत एक नवीन घर, एक नवीन शहर, नवीन लोक, नवीन आठवणी, हे सगळं मिळतं. ग्रोसरी झाल्यावर आज थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा ठरवलं होतं. आम्ही एक मूव्हीही पाहिला. खूप दिवसांनी थिएटरमध्ये बसून निवांत मेळ मिळाला. कधी कधी अशा छोट्या छोट्या क्षणच मोठा आनंद घेऊन जातात. दिवसभराचं काम, थकवा आणि मग कुटुंबासोबत घालवलेले काही क्षण, यापेक्षा जास्त काय हवं? रात्री घरात परत आल्यानंतर घर पुन्हा नीट दिसायला लागतं. सगळं जागेवर होतं. तेव्हाच तर जाणवतं आता पुन्हा आपला दिनक्रम सुरू झालेला आहे. सुट्टी संपली आहे, पण आठवणी अजूनही मनात आहेत. पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी परत येताना मन थोडं जड होतंच. पण या आता आयुष्याची सवय होत चाललेली आहे. कारण फौजी कुटुंबात राहताना प्रत्येक निरोपानंतर एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते आणि त्या प्रत्येक सुरुवातीला आपण पुन्हा हसत स्वागत करायला शिकतो. हीच कदाचित फौजी कुटुंबाची खरी ताकद असते. जर हा प्रवास तुम्हाला देखील आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच फौजी कुटुंबाच्या खरी आयुष्याची झलक तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. फौजी कुटुंबासाठी खूप सोयीसुविधा असतात आणि त्या बेसिक सोयीसुविधा इथं कॅन्टोन्मेंटमध्ये मिळते. जरी आपण एकटं इथं राहत असेल आणि आपल्या मुलांसोबत आणि फौजी कुठे बाहेर कामानिमित्त टेडी वगैरे गेले असतील तरीही आपण इथे आरामात राहू शकतो. कारण बेसिक गोष्टी ज्या सोयीसुविधा लागतात, पाणी म्हणा, त्याच्यानंतरनं भाजीपाला, ग्रोसरी, सगळं काही स्वच्छ आणि व्यवस्थित मिळतं. त्याच्यामध्ये मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, पार्क असतात, गार्डन असतात. त्याचप्रमाणे आपल्यासाठी वेगवेगळे लेक्चर्स असतात, सेमिनार असतात, वेबिनार असतात आणि आपल्याला मोटिवेट करतात, बिझनेस आयडिया असतात. त्याचप्रमाणे मूव्ही देखील फ्री असतो आपल्या बघायला. प्रत्येक फ्रायडेला मूव्ही चेंज होतो आणि फ्री ऑफ कॉस्ट असतं. आपण तिथे केव्हाही बसून जाऊ शकतो आणि मुलं लहान असल्यामुळे आमचं सहसा मूव्हीला जाणं होत नाही, कारण तो कधीच मूव्ही बघून देत नाही. एका जागेवर तो कसाच बसत नाही का. पण आम्ही तरी केव्हा केव्हा जातो, थोडा वेळ बसतो, थोडा वेळ बाहेर फिरतो.
परंतु अशा सोयीसुविधा फौजी पत्नीला मिळतात, फौजी कुटुंबाला मिळतात, कारण त्यांचा त्यागही तितकाच मोठा असतो. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकासोबतच प्रत्येक फौजी कुटुंब एकदा सुट्टीवरून आलं की इथं पुन्हा सेट व्हायला जरा टाईम लागतो. मुलांनाही रुळायला टाईम लागतो, कारण घरी आपल्या माणसांसोबत, आपल्या भावंडांसोबत खेळत असतात आणि आपणही आपल्या घरच्या माणसांसोबत असतो. त्याच्यामुळे इथं 2-3 दिवस सहज निघून जातात. साफसफाई करणं, घरात सामान भरणं, भाजीपाला भरणं, शेजाऱ्यांशी पुन्हा रुळणं, इथलं वातावरण सूट होणं, त्यात मध्येच मुलं आजारी वगैरे पडतात. होतं असं बऱ्याचदा, कारण आपल्याकडचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. इथं म्हणजे खूप गरमी, नाही तर खूप थंडी, खूप पाऊस, अतिप्रमाण आहे सगळ्या गोष्टीमध्ये. पुन्हा हळूहळू आम्ही सेट व्हायला लागलो. दूधवाला, कचरा गाडी, पाण्याची गाडी, मुलं ही पार्कमध्ये खेळायला थोडी सुरुवात व्हायला लागली आणि मस्तपैकी सगळं रुटीन सेट होत आलेलं आहे. पुन्हा भेटूयात अशा नवीन व्लॉगसोबत, नवीन आशेसोबत. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. धन्यवाद.